नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 28 साईजपासून ते 48 साईजपर्यंत कटोरीची मापे कशी घ्यायची ते बघणार आहोत आणि छोट्या कटोरीवरून मोठी कटोरी कशी वाढवायची तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारी असलेलं बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। मी इथे कटोरी चार्ट बनवून घेतलेला आहे। कटोरी चार्टमध्ये आपण साईज, शोल्डर, गडा रुंदी, छोटी कटोरी व मोठी कटोरी आता आपण हे बघूयात। 28 साईजसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं असतं 5.25 इंच आणि गडा रुंदी आपल्याला 2 इंच घ्यायची असते। तुम्ही जर डीप गडा घेत असाल तर आपल्याला 2 इंच गडा रुंदी घ्यायची असते। आणि 28 साईजची कटोरी आहे। छोटी कटोरी 4 इंच ते 4.25 इंच आणि मोठी कटोरी आहे 6.5 ते 6.25 इंच। आता आपण छोटी कटोरीवरून मोठी कटोरी कशी तयार करायची ते बघूयात। मी हे 28 साईजचं मेजरमेंट सांगत आहे। मी इथे एक व्हाईट पेपर घेतलेला आहे। आता आपण त्यावरती डायग्राम बघूयात। सर्वात आधी मी 28 साईजचे जे आपण कट करणार आहोत त्याची उंची काढून घेऊयात। 28 साईजचे जे मी पेपर पॅटर्न करत आहे त्यासाठी मी उंची घेतलेली आहे 13.5 इंच। तयार ब्लाउजची उंची आहे 12 इंच, त्यात आपल्याला 1 इंच हे वाढवून घ्यायचं असतं आणि पुढच्या भागासाठी आपल्याला अर्धा इंच हे एक्स्ट्रा वाढवायचं असतं। अर्धा इंच आपण एक्स्ट्रा का वाढवून घेतो तेही मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये मी अर्धा इंच आपण का वाढवून घेतो पुढच्या साईडला ते मी सांगितलेलं आहे। आता आपण इथून सरळ लाईन मारून घेऊयात आणि जो एक्स्ट्राचा पेपर आहे तोही आपण कट करून घेऊया। आपल्याला ब्लाउज किंवा पेपर कटिंग करताना खाली जो एक्स्ट्राचा पेपर असतो किंवा कापड असतं ते कट करून घ्यायचं असतं। इथे मी एक्स्ट्राचा पेपर कट करून घेतलेला आहे। मी परत एकदा तुम्हाला उंची मोजून दाखवते। इथे मी 12 इंच उंची घेतलेली आहे, त्यात 1 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी वाढवलेला आहे आणि अर्धा इंच आपण पुढच्या भागात एक्स्ट्रा वाढवून घेत असतो। इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे उंचीमध्ये। आता आपण जे अर्धा इंच उंचीमध्ये एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे त्याला लाईन मारून घेऊयात। ही मी पुढची बाजू तुम्हाला टिक करून दाखवत आहे, म्हणजेच कटोरीचा जो भाग असतो पुढचा तो मी इथे टिक करून दाखवत आहे। मागच्या भागात आपल्याला हे अर्धा इंच वाढवायचं नसतं, फक्त पुढच्या भागात आपण हे अर्धा इंच वाढवून घेत असतो। मी याआधी 28 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात। 28 साईजसाठी मी इथे शोल्डर घेत आहे 5.25 इंच। आपण शोल्डर 5.25 किंवा 5 इंचही घेऊ शकतो। आता आपण गडा रुंदी घेऊयात। मी इथे 2.25 इंच गडा रुंदी घेणार आहे। आपण गडा रुंदी 2 इंचही घेऊ शकतो। मी इथे नॉर्मल गडा घेणार आहे, त्यासाठी 2.25 इंचही गडा रुंदी घेत आहे। तुम्ही जर डीप गडा घेत असाल तर आपल्याला 2 इंचही गडा रुंदी घ्यायची आहे। डीप गड्यासाठी आपल्याला गडा रुंदी किती घ्यायची त्याचा व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मी या चार्टमध्ये 2 इंच गडा रुंदी दिलेली आहे। आपण जर डीप गडा घेत असाल तर आपल्याला 2 इंचही गडा रुंदी घ्यायची असते, पण मी इथे नॉर्मल गडा घेणार आहे त्यासाठी मी 2.25 इंच गडा रुंदी घेतलेली आहे। तुम्ही जर डीप गडा घेत असाल तर 2 इंचही गडा रुंदी घ्यायची असते। 5 इंचाचा पुढचा गडा आहे, त्यात आपल्याला अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे 5.5 इंचवरती मी टिक केलेली आहे। मी इथे तुम्हाला फक्त पुढचा भाग टिक करून दाखवत आहे। मी इथे गड्याच्या इथे टिक करून घेतलेला आहे। आता आपण मुंडा टिक करून घेऊयात। मुंडा आपल्याला 5 इंच घ्यायचा आहे। मी इथे मुंडा 5 इंच घेतलेला आहे। 28 साईजच्या ब्लाउजसाठी आपल्याला मुंडा 5 इंच घ्यायचा आहे। आता आपण घडी मोजून घेऊयात, म्हणजे छाती ही म्हणली जाते आणि घडी ही म्हणली जाते। 28 साईजची घडी येते 7 इंच, म्हणजे आपल्याला 28चा चौथा भाग काढायचा असतो। 28चा चौथा भाग आहे 7 इंच,
त्यात आपण 1.5 इंच हे शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेत आहोत। जे पुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे ते आपण वाढवून घेतलेलं आहे। मी इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत आहे, तुम्ही 2 इंच किंवा 1.25 इंच देखील घेऊ शकता, पण शक्यतो आपल्याला 1.5 ते 2 इंच हे शिलाई मार्जिन घ्यायचं असतं। मी नेहमी 1.5 इंच शिलाई मार्जिन हे घेत असते आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनचंच हे मेजरमेंट मी सांगत असते। जे मेजरमेंट मी तुम्हाला आता सांगणार आहे कटोरीचं किंवा शोल्डरचं, क्रॉसपट्टीचं, ते मी 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवलेल्याचंच सांगणार आहे। आणि तुम्ही जर शिलाई मार्जिन 2 इंच घेत असाल तर आपली कटोरी थोडी वाढू शकते। मी इथे ज्या मेजरमेंटने टिक करून दाखवत आहे त्याच मेजरमेंटची ही कटोरीचं चार्ट आहे। मी ज्या पद्धतीने तुम्हाला टिक करून दाखवत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज स्टिक केलं आणि कट केलं तर आपली कटोरी ही व्यवस्थित बसते आणि गळाई आपला परफेक्ट बसतो। इथे मी टिक करून घेतलेलं आहे, जे हे वाढवून घेतलेलं आहे ते 1.5 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतलेलं आहे। आता आपण पुढच्या गळ्याच्या इथे 1 इंच वरती टिक करून घेणार आहोत। मी इथे 1 इंच वरती टिक करून घेतलेलं आहे। इथे आपल्याला पाव ते अर्धा इंच वरती टिक करून घ्यायचं आहे। बऱ्याच जणांच्या आर्महोलला चुन्या पडतात, कापड गोडा होतं किंवा कापडला फुगा पडतो, तर त्यासाठी आपल्याला गळ्याच्या साईडने पाव इंच वरती टिक करून घ्यायचं असतं। जसं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टिक करून दाखवत आहे ह्याच पद्धतीने आपल्याला पाव ते अर्धा इंच एवढं टिक करून घ्यायचं असतं। ज्याच्या आर्महोलला जास्त चुन्या पडत असतील त्यांनीच अर्धा इंच टिक करायचं आहे आणि ज्यांच्या नॉर्मल चुन्या पडत असतील त्यांनी पाव इंच वरती टिक करायचं आहे। मी इथे पाव इंच एवढं टिक करून घेतलेलं आहे। या पद्धतीने टिक करून घेतल्यामुळे आपल्या आर्महोलला चुन्या पडत नाही आणि कापड देखील गोडा होत नाही। आता आपण गळ्याच्या साईडने पाव इंच वरती टिक करून घेणार आहोत। इथून वरच्या साईडने आपण पाव इंच वरती टिक केलेला आहे। आता आपण इथे क्रॉस लाईन मारून घेऊयात। ह्या पद्धतीने क्रॉस लाईन मारून घेतल्यामुळे आणि गळ्याच्या साईडने पाव इंच कमी केल्यामुळे आपलं जे शोल्डर आहे ते शोल्डर खाली गळत नाही। बऱ्याच जणांना शोल्डर गळण्याचेही प्रॉब्लेम असतात, तर या पद्धतीने गळ्याच्या साईडला पाव इंच कमी करून घेतल्यामुळे आपलं जे शोल्डर आहे ते गळत नाही। इथे आपण 1 इंच वरती टिक करून घेतलेलं आहे। तुम्ही वरच्या साईडने अर्धा ते पावणे 1 इंच वरती टिक करून घेऊ शकता। आता आपण आकार देऊन घेऊयात। आधी आपण आतला आकार देऊन घेऊयात। मी ते हा आकार 1 इंचावरती देऊन घेत आहे। आपल्याला हलका असा गोल आकार देऊन घ्यायचा असतो। तुम्ही हा जो बाहेरचा आकार आहे म्हणजेच पाठीमागचा जो आकार आहे तो अर्धा इंचावरती देखील देऊ शकतात किंवा पावणे 1 इंचावरती देखील देऊन घेऊ शकता। इथे मी पावणे 1 इंचावरती देऊन घेत आहे, म्हणजेच अर्धा इंचापेक्षा थोडं जास्त। मी ते दोघंही आकार टिक करून दाखवलेले आहेत मुंड्याचे। इथे आपण पाव इंच खालच्या साईडला टिक करून घेणार आहोत। हे आपण का टिक करतो, बऱ्याच जणांच्या काखेमध्ये ब्लाऊज टाईट होतं, त्यासाठी आपल्याला पाव इंच खालच्या साईडने टिक करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। दोघंही जे आपले आकार आहेत ते जॉईंट आले पाहिजे। जिथं आपण पाव इंच खालच्या साईडला घेतलेले आहेत दोघंही आकार आपले 1 इंच एवढे जॉईंट आले पाहिजे। मी तुम्हाला इथं फक्त टिक करून दाखवत आहे। आपल्याला कट करताना दोघंही आकार जॉईंट कट करायचे आहेत। दोघंही आकार आपल्याला पाव इंच जिथं घेतलेला आहे तिथं आपल्याला दोघंही आकार जॉईंट करून घ्यायचे आहेत। आपण जर हे 2 आकार पाव इंचावरती व्यवस्थित जॉईंट नाही केले तर आपले काखेमध्ये दोघंही बाजू खालीवरती होऊ शकतात। आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात। मी इथे गळ्याला आकार देऊन घेत आहे। आता आपण कमरेचा भाग मोजून घेऊयात। 28 साईजचं कमर आहे 24 इंच। 24चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे। 24चा चौथा भाग आहे 6 इंच। मी इथे कमरेचं माप 24 घेत आहे आणि 24चा चौथा भाग म्हणजे 6 इंचवरती टिक करत आहे। मी कमरेचं माप तुमच्या ब्लाऊजवरून घेऊ शकतात आणि त्याचा चौथा भाग काढून याप्रमाणे टिक करून घेऊ शकतात। मी इथे जे ब्लाऊज कट करत आहे त्याचं कमर आहे 24 इंच। 24चा चौथा भाग आहे 6 इंच। 6 इंचावरती मी ते टिक केलेलं आहे आणि हे जे 1.5 इंच मी वाढवून घेतलेलं आहे ते शिलाई मार्जिनसाठी आहे। वरती आपण जर 1.5 इंच वाढवलेलं असेल तर आपल्याला कमरेतही 1.5 इंच वाढवायचं आहे आणि काखेत जर आपण 2 इंच वाढवलेलं असेल तर आपल्याला कमरेतही
2 इंच वाढवायचं आहे आणि तुम्ही जर मुंड्यामध्ये 1.25 इंच वाढवलेलं असेल तर आपल्याला कमरेतही 1.25 इंच वाढवायचं आहे. म्हणजेच आपण काखेमध्ये जेवढं इंच वाढवलेलं असेल तेवढेच इंच आपल्याला कमरेत वाढवायचे असतात. पुढच्या भागाला आपल्याला ह्या मेजरमेंटने वाढवायचं आहे आणि मागच्या भागाला वरच्या साईडने जर तुम्ही 1.5 इंच वाढवलेलं असेल तर कमरेतही आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं असतं, प्लस आपल्याला अर्धा इंच मागच्या टक्ससाठी वाढवून घ्यायचं असतं. मी इथे तुम्हाला फक्त पुढचा भाग कट करून दाखवत आहे म्हणून अर्धा इंच हे एक्स्ट्रा घेतलेलं नाही. जेवढा आपण काखेत शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतलेलं आहे तेवढंच मी इथेही 1.5 इंच घेतलेलं आहे. तुम्ही जर पाठीमागचा भाग कट करत असाल तर त्यात आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं. आता आपण इथे लाईन मारून घेऊयात. पाठीमागच्या भागातही अर्धा इंच आपल्याला का वाढवायचं असतं, पाठीमागे जो आपण टक्स घेतो त्यासाठी आपण अर्धा इंच हे एक्स्ट्रा वाढवून घेत असतो. आता आपण क्रॉसपट्टी मोजून घेऊयात. मी इथे गळ्याच्या साईडने 3.5 इंच ही क्रॉसपट्टी घेत आहे. आपल्याला गळ्याच्या साईडने क्रॉसपट्टी 3.5 इंच घ्यायची असते आणि जे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेले तेही मी यात पकडलेलं आहे. ते अर्धा इंच वाढवून घेतलेलं तिथूनच आपण मोजून घ्यायचं आहे. 3.5 इंच मी इथे क्रॉसपट्टी घेतलेली आहे आणि काखेच्या साईडने म्हणजेच मुंड्याच्या साईडने आपल्याला 3 इंच घ्यायचे आहे. गळ्याच्या साईडने आपण 3.5 इंच घेतलेले आहे म्हणून आपल्याला मुंड्याच्या साईडने 3 इंच घ्यायचे आहे आणि तुम्ही जर गळ्याच्या साईडने 3 इंच क्रॉसपट्टी घेतलेली असेल तर आपल्याला मुंड्याच्या साईडने 2.5 इंच घ्यायचे आहे. अर्धा इंच आपल्याला मुंड्याच्या साईडने कमी करून घ्यायचं असतं. इथे मी या पद्धतीने आकार देऊन घेत आहे. तुम्ही स्केलने देखील आकार देऊन घेऊ शकतात, पण शक्यतो हाताने आकार दिल्यामुळे आपली जी कटोरी आहे ती अगदी व्यवस्थित बसते आणि जी क्रॉसपट्टी आहे तीही व्यवस्थित बसते. इथे आपण क्रॉसपट्टी ह्या साईडने 3 इंच घेतलेली आहे आणि गळ्याच्या साईडने 3.5 इंच घेतलेली आहे. आता आपण क्रॉसपट्टीचा निम्म करून घेऊयात. कटोरी मोजण्यासाठी आपल्याला ही पद्धत यूज करायची असते. 8 इंच आपली क्रॉसपट्टी आलेली आहे. आता आपण त्याचा निम्म करूयात म्हणजे 4 इंच. तुम्ही या पद्धतीने देखील टेप फोल्ड करून माप घेऊ शकता. इथे मी 4 इंच वरती टिक करून घेत आहे. परत मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते. बघू शकता 4 इंचाची आपली 28 साईजची जी छोटी कटोरी आहे ती 4 इंच आलेली आहे. इथूनही 4 इंच आहे. 8 इंचचे आपल्याला निम्म करायचं आहे. तुम्ही जर शिलाई मार्जिन 2 इंच घेत असाल तर आपली कटोरी थोडी वाढू शकते. आपल्याला या पद्धतीने निम्म करूनच टिक करून घ्यायची असते. आता आपण 2 इंच वरती टिक करून घेऊयात. ही जी आतली बाजू आहे तिथून आपल्याला 2 इंच वरती टिक करून घ्यायचं आहे. इथून 2 इंच एवढा आपण टिक करून घेतलेला आहे. तुम्ही जर 2 इंचापेक्षा जास्त टिक करून घेतलं तर आपलं जे मुंडा आहे म्हणजेच आर्महोल आहे त्याला चुन्या पडू शकतात. आता आपण कटोरीला आकार देऊन घेऊयात. मी इथे आकार देऊन घेतलेला आहे आणि आकार डार्कही करून दाखवलेला आहे. इथे आपण ही कटोरी 4 इंचाची घेतलेली आहे. मी 28 साईजसाठी कटोरी 4 ते 4.25 इंच सांगितलेली आहे. ही आपण 4 इंच वरती टिक करून घेतलेला आहे. आता आपण 4.25 इंच वरती टिक करून बघूयात. 4.25 इंच वरती मी ते टिक करून घेतलेलं आहे. मी दोघही कटोऱ्या तुम्हाला टिक करून दाखवणार आहे. आपण 28 साईजसाठी छोटी कटोरी 4 इंच ते 4.25 इंचची काढू शकतो. या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. 4.25 इंचची ही कटोरी खूप छान बसते आणि 4 इंचची कटोरी तेवढीच छान बसते. इथून कटोरी आपण 1/2 इंच एवढी वाढवून घेतलेली आहे. ही आहे 4 इंच आणि साईडचा जो भाग आहे तो 4.25 इंचाचा आहे. इथून आपण हे 2 इंच टिक करून या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. मी इथे 2 कटोरींचे माप सांगितले आहेत तुम्हाला. 28 साईजसाठी छोटी कटोरी 4 इंच ते 4.25 इंच घ्यायची आहे. मी 4.25 इंचलाही आकार देऊन दाखवला आहे आणि 4 इंचलाही आकार देऊन दाखवला आहे. इथे आपण शोल्डर घेतलेला आहे. मी तुम्हाला लिहून दाखवते. इथे आपण शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच. आपल्याला 28 साईजसाठी शोल्डर 5 ते 5.25 इंच घ्यायचं असतं. गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे. मी इथे नॉर्मल गळा घेत आहे म्हणून 2.25 इंच ही गळा रुंदी घेतलेली आहे. तुम्ही जर डीप गळा घेत असाल तर तुम्ही 2 इंच ही गळा रुंदी घ्यायची आहे.
नॉर्मल गळ्यासाठी आपल्याला 2.25 इंच ही गळा रुंदी घ्यायची असते। इथून ते इतकं आपण 5.25 इंच हे शोल्डर घेतलेलं आहे। आणि हे जे आपण 0.5 इंच कमी करून घेतलेलं आहे, बऱ्याच जणांचा शोल्डर गळण्याचा प्रॉब्लेम होऊन जातो, म्हणून आपल्याला 0.5 इंच गळ्याच्या साईडने कमी करून घ्यायचं असतं। इथे मी पुढचा गळा घेतलेला आहे 5.5 इंचाचा। तुम्ही पुढच्या गळ्यात कमी किंवा जास्त करून घेऊ शकता। तुम्ही तुमच्या ब्लाउजवरून पुढचा गळा मोजून त्या पद्धतीने तुम्ही टिक करून घेऊ शकता। तुमचा तयार ब्लाउजचा गळा जर 5 इंच असेल तर त्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचा आहे, म्हणजेच आपला पुढचा गळा हा 5.5 इंचाचा घ्यायचा आहे। गळ्याची उंची आपली 5.5 इंच आहे, गळा रुंदी 2.25 इंच, शोल्डर आपलं 5.25 इंच। आता आपण मुंडा मोजून घेऊयात। मुंडा आपण इथे 28 साईजसाठी 5 इंच घेतलेला आहे। मी याआधी 28 साईजचा कटोरी ब्लाउजचा पेपर पॅटर्नचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। त्यात मी दोघंही पार्ट दाखवले, पुढचाही भाग मी कट करून दाखवला आहे आणि पाठीमागचाही भाग मी कट करून दाखवला आहे। आता आपण इथे 1 इंच वरती टिक करून घेतलेला आहे, तिथेही मी लिहून घेते। हे 1 इंच आहे आणि जो पाठीमागचा जो भाग आहे बाहेरचा, तो भाग आपल्याला अर्धा इंच ते 1.25 इंच घ्यायचा असतो। इथं आपण हे 1.25 इंच खालच्या साईडला टिक करून व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे। इथून आपण 4 इंच ही कटोरी घेतलेली आहे, जी छोटी कटोरी आहे ती 4 इंच घेतलेली आहे। आणि साईडला आपण जे मार्किंग करून घेतलेले ते 4.25 इंचाचं आहे। हे जे आहे ते 0.5 इंच आपण वाढवून घेतलेलं आहे, म्हणजेच आपली जी कटोरी आहे छोटी ती 4.25 इंचाची झालेली आहे। इथून आपण 2 इंच वरती टिक करून आकार देऊन घेतलेला आहे। आपल्याला हे प्रत्येक ब्लाउजसाठी 2 इंच एवढं घ्यायचं आहे। 2 इंचापेक्षा जर आपण जास्त घेतलं तर आपल्या कटोरीत म्हणजेच आर्महोलला चुन्या पडू शकतात। इथे आपण हे 1 इंच वरती टिक करून घेतलेलं आहे। गळ्याच्या साईडने आपल्याला कटोरीला आकार देण्यासाठी 1 इंच वरती टिक करून घ्यायचं असतं। 3.5 इंच क्रॉसपट्टी, गळ्याच्या साईडने आपल्याला क्रॉसपट्टी 3.5 इंच घ्यायची असते। तुम्ही जर 3 इंच घेत असाल तर मुंड्याच्या साईडने आपल्याला क्रॉसपट्टी 2.5 इंच घ्यायची आहे, अर्धा इंच मुंड्याच्या साईडने कमी होऊन जातं। मी गळ्याच्या साईडने 3.5 इंच घेतलेली आहे, तर मुंड्याच्या साईडने मी 3 इंच घेतलेली आहे। इथे मी क्रॉसपट्टी किती इंच घेतली, कटोरी किती इंच घेतली किंवा शोल्डर, गळा रुंदी हे सगळं लिहून दाखवलेलं आहे। हा जो क्रॉसपट्टीचा भाग आहे त्याचा आपल्याला निम्म करायचं असतं। हा क्रॉसपट्टीचा भाग आलेला आहे 8 इंच, त्याचा निम्म आहे 4 इंच। 4 इंचवरती आपण इथे टिक केलेला आहे। आपल्याला छोटी कटोरी 4 ते 4.25 इंच घ्यायची असते। तुम्हाला जर 4.25 इंच घ्यायची आहे तर तुम्ही 0.5 इंच पुढच्या साईडला वाढवून घेऊ शकतात। 8चा आपल्याला निम्म करायचं आहे म्हणजे 4 इंच आणि 0.5 इंच तुम्ही या पद्धतीने वाढवून घेऊ शकतात आणि या पद्धतीने असा आकार देऊन घेऊ शकतात। मी ते 4.25 इंच वरती आकार देऊन घेतलेला आहे। जो आतला आकार आहे तो 4 इंचावरती आहे आणि जो बाहेरचा आकार आहे तो छोटी कटोरीचा 4.25 इंचावरती आहे। मी तुम्हाला 4.25 इंचची कटोरीचं माप कट करून दाखवणार आहे। या पद्धतीने मी इथे छोटी कटोरी कशी काढायची ते मी परफेक्ट दाखवलेलं आहे आणि सर्वांच्या लक्षात येईल या पद्धतीने मी इथे सांगितलेलंही आहे। हे आहे 28 साईजचं पेपर पॅटर्न। जो मी डायग्राम दाखवला आहे तो 28 साईजच्या ब्लाउजसाठी आहे। तुम्ही याच पद्धतीने 30 साईजचाही काढू शकता, 32चाही काढू शकता। इथून आपण कटोरी छोटी 4 इंच घेतलेली आहे आणि पुढची जी आहे लाईन मारून घेतलेली ती 4.25 इंचवरती आहे। बघू शकतात मी 2 माप दिलेले आहेत इथं, 4 ते 4.25। छोटी कटोरी आपल्याला 4 ते 4.25 इंच घ्यायची आहे। ही मी 4 घेतलेला आहे
आणि पुढची जी टिक करून घेतलेली आहे ती 4.25 इंचवरती आहे। आणि आपली जी 4ची कटोरी घेऊ आपली ती मोठी कटोरी येणार 6.5 इंचाची आणि जी छोटी कटोरी आपण 4.25 इंचाची घेऊ, म्हणजेच या पद्धतीने तर आपली कटोरी येणार 6.25 इंच। आपल्याला ही कटोरी कट करून मोठ्या पेपरवरती कटोरी टिक करून वाढवून घ्यायची असते। आपण जर 4.25 इंचाची कटोरी घेतली तर ती आपली 6.25 इंच मोठी कटोरी येत असते। 4 इंचाची घेतली तर 6.5 इंच। मी ज्या पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट दाखवलेले आहे त्या पद्धतीने जर तुम्ही कटोरी मोजून घेतली की व्यवस्थित माप घेतलं तर आपली कटोरी आहे तेवढीच येणार, कुठेही कमी किंवा जास्त होणार नाही। छोटी कटोरी जर तुम्ही 4ची घेत असाल तर 6.5 आपली मोठी कटोरी येणार आणि छोटी कटोरी जर तुम्ही 4.25 इंचाची घेतली तर आपली मोठी कटोरी येणार 6.25 इंचाची। आता आपण जे टिक करून घेतलेलं आहे ते कट करून घेऊयात। आपल्याला हे सगळे पार्ट कट करून घ्यायचे आहे। मी आता हे सर्व पार्ट जे आहेत ते कट करून घेणार आहे। क्रॉसपट्टी, कटोरी आणि मुंडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। कटोरी कट केल्यानंतर आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायची असते। मी इथे जो साईडचा जो पेपर एक्स्ट्राचा आहे तो कट करून घेत आहे। एक्स्ट्राचा पेपर किंवा आपले एक्स्ट्राचं जे पीस असेल, कापड असेल ते आपल्याला आधी कट करून घ्यायचं असतं। आता आपण जो आतला भाग आहे तो कट करून घेऊयात। हा आपला बाहेरचा भाग आहे आणि हा आपला आतला भाग आहे, म्हणजेच पुढचा भाग आहे। इथे आपण पुढचा पार्ट कट करत आहोत म्हणून आपल्याला कट करताना पुढचा पार्ट कट करायचा आहे। आपल्याला हे दोघं भाग जॉईंट पाहिजेत, मागचाही आणि पुढचाही भाग कट करताना आपण दोघंही भाग जॉईंट करूनच कट करायचे असतात। कमी किंवा जास्त कट करायचा नसतो। कमी किंवा जास्त आपण जर हा भाग कट केला तर आपण जेव्हा बाही जोडतो तेव्हाही आपलं जे बाही आहे ती खालीवर होऊन जाते, म्हणून कट करताना आपल्याला दोघंही भाग व्यवस्थित कट करायचे असतात। आता आपण शोल्डर कट करून गळा कट करून घेऊयात। मी इथे गळ्याच्या साईडने 1/2 इंच कमी करून घेतलेला आहे। हे 1/2 इंच ज्यांचं शोल्डर गळतं खाली त्यांनीच कट करायचं आहे। आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊयात। मी इथे क्रॉसपट्टी कट करून घेतलेली आहे। आता आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे। मी 4.25 इंचाची ही कटोरी कट करून दाखवणार आहे। तुम्ही 4 इंचाची ही कट करू शकतात किंवा 4.25 इंचाची ही कट करू शकतात। दोघंही मेजरमेंट घेऊन आपण कटोरी कट करून घेऊ शकतो आणि दोघंही मेजरमेंटची आपली कटोरी अगदी परफेक्ट अशी तयार होते। इथे मी कटोरी कट करून घेतलेली आहे। जो आतला भाग आहे टिक केलेला आपल्या कटोरीला तो 4 इंचावरती आहे आणि जो आपण कट करून घेतलेला आहे तो 4.25 इंचावरती आहे। मी ही छोटी कटोरी 4.25 इंच एवढी कट केलेली आहे। आता आपण ही कटोरी ठेवून दुसरी कटोरी कट करणार आहोत। आपण आता जी कटोरी कट केलेली आहे ती छोटी कटोरी आहे। छोटी कटोरी ठेवून आपल्याला मोठी कटोरी वाढवून घ्यायची असते। हिला छोटी कटोरी असे म्हणले जाते आणि ही कटोरी एका कागदावर ठेवून आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची असते, म्हणजेच मोठी कटोरी करून घ्यायची असते। मी इथे एक कागद घेतलेला आहे, त्यावरती आपण जी छोटी कटोरी कट केलेली आहे ती ठेवूयात। मी इथे छोटी कटोरी ठेवून आजूबाजूला टिक करून घेणार आहे। ह्या कटोरीचं माप आधी टिक करून घ्यायचं आहे आपल्याला। ह्या कटोरीवरून माप आपण टिक करून घेतल्यानंतरच आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची असते। मी सेम पद्धतीने ही कटोरी टिक करून घेणार आहे आणि टिक केल्यानंतरही तुम्हाला मी कटोरी मोजून दाखवणार आहे। मी ते 4.25 इंचवरती कटोरी कट केलेली आहे। छोटी कटोरी जी आहे ती 4.25 इंचाची कट केलेली आहे। तुम्ही 4 इंचाची देखील तुम्ही ही छोटी कटोरी 4 इंचाची देखील कट करू शकता। मी ते 4.25 इंचाची कट करून दाखवत आहे। बघू शकता मी मोजून दाखवलं आहे। आपण जी छोटी कटोरी कट केलेली आहे ती 4.25 इंचाची आहे। आता आपण जो गोल राऊंड आहे त्या साईडने 1 इंच वाढवून घेणार आहोत आणि पुढच्या साईडने आपल्याला 1.5 इंच ही वाढवून घ्यायची आहे। ही कटोरी वाढवण्याची खूप सोपी पद्धत आहे। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये कटोरी वाढवून दाखवते। इथे आपण 1.5 इंच वाढवलेला आहे आणि जो कटोरीचा गोल राऊंड आहे तिथे आपण 1 इंच वाढवलेला आहे।
गड्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंचही वाढवून घ्यायचं आहे। आता आपण आधी इथे आकार देऊन घेऊयात, म्हणजेच लाईन मारून घेऊयात। जे 1.5 इंचाचा आपण वाढवून घेतलेला आहे तिथे आपल्याला अशी लाईन मारून घ्यायची आहे आणि जिथे आपण 1 इंच वाढवून घेतलेला आहे तिथेही आपल्याला अशी लाईन मारून घ्यायची आहे। आता आपण गड्याच्या साईडला अर्धा इंचही वाढवून घेणार आहोत। गड्याच्या साईडने फक्त आपल्याला अर्धा इंच एवढंच वाढवून घ्यायचं असतं। मी इथे गड्याच्या साईडने अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। आता आपण जे अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे ते 1.5 इंचचे इथे लाईन मारून घ्यायची आहे। मी इथे 1.5 इंच जिथं वाढवून घेतलेलं होतं खालच्या साईडला या पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण गडा व्यवस्थित टिक करून घेऊयात। इथे मी गड्याला व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे। इथे आपण अर्धा इंच, इथे 1.5 इंच, इथे आपण 1 इंच वाढवून घेतलेला आहे। आता वरच्या साईडला आपण 1.5 इंचावरती टिक करून घेऊयात। इथे आपल्याला गोल राऊंडला 1.5 इंचावरती टिक करून घ्यायचं आहे। आपल्याला कटोरी वाढवताना जिथे 1.5 इंचावरती टिक करून घेतलेला आहे तिथून आपल्याला थोडी थोडी कटोरी वाढवत जायची आहे आणि जिथे आपण 1 इंचावरती टिक केलेला आहे तिथपर्यंत आपल्याला हे टच करून घ्यायचं आहे। आपल्याला कटोरी वाढवताना 1.5 इंचाच्या खालीच कटोरी वाढवायची आहे, तेव्हाच आपली कटोरी अगदी परफेक्ट बसते। तुम्ही जर वरून कटोरी वाढवत असाल, म्हणजेच गड्यापासून जर कटोरी वाढवत असाल तर आपली कटोरी व्यवस्थित बसत नाही। आता आपण याचा निम्म काढून घेऊयात। मी तुम्हाला कटोरी मोजूनही दाखवते। बघू शकतात आपली जी कटोरी आहे ती 7.5 इंच आलेली आहे। बरोबर अशी 7.5 इंच आहे, जी आपण 4.25 इंचाची छोटी कटोरीवरून माप घेतलेला आहे। तर आपली कटोरी बरोबर 7.25 इंच येते। तुम्ही जर 4 इंचाची छोटी कटोरी घेत असाल तर आपली जी कटोरीचं माप आहे, म्हणजेच मोठ्या कटोरीचं माप आहे ते 6.5 इंच येतं। मी तुम्हाला इथं दाखवते, हे आपण माप घेतलेलं आहे 4.25 इंच छोट्या कटोरीचं। तर आपली जी कटोरी आहे ती 7.25 इंच आलेली आहे। तुम्ही जर 4 इंचाची ही छोटी कटोरी घेतली तर तुमची मोठी कटोरीचं माप येईल 6.5 इंच। पण माप घेताना आपल्याला परफेक्ट असं माप घ्यायचं आहे। बघू शकता मी छोट्या कटोरीचं ही माप तुम्हाला काढून दाखवते। 4.25 इंच आपली ही छोटी कटोरी आहे। छोटी कटोरी 4.25 इंच घेतल्यामुळे आपली मोठी कटोरी ही 7.25 इंच येते। 28 साईजची कटोरी 7.25 इंच येते। आता आपल्याला याचा निम्म काढायचा आहे। या पद्धतीने आपण 7.25 इंचवरती असा टेप ठेवायचा आहे आणि मधोमध टिक करून घ्यायचा आहे। ही कटोरीचा मधोमध काढण्याची खूप सोपी पद्धत आहे। मी इथे टेप मधोमध ठेवून फोल्ड करून दाखवलेला आहे। आपली जी कटोरी आहे ती बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे। आता आपण जिथे मधोमध टिक करून घेतलेला होता तिथून आपल्याला 2 इंचावरती टिक करून घ्यायचं आहे। मी इथे 2 इंचावरती खालच्या साईडला टिक करून घेतलेला आहे। आता आपण लाईन मारून घेऊयात। मी इथे छोट्या कटोरीवरून मोठी कटोरी कशी वाढवायची ती खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे। ही कटोरी वाढवण्याची खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही जर या पद्धतीने कटोरी कट केली तर आपली कटोरी नक्कीच परफेक्ट बसेल। कुठेही आपल्या कटोरीला चुन्या पडणार नाही, फुगा होणार नाही। मी आता तुम्हाला छोट्या कटोरीवरून मोठी कटोरीत किती इंच जास्त वाढवले ते लिहून दाखवणार आहे। इथून आपली इतकी कटोरी आहे 4.25 इंच। आपली जी छोटी कटोरीचं आपण माप घेतलेले ते 4.25 इंच आहे। ही कटोरी 4.25 इंचाची आहे। सव्वा इंच ही आपली छोटी कटोरी आहे। इथे आपण या साईडला 1 इंच वाढवून घेतलेला आहे। जो गोल राऊंड आहे त्या साईडला आपण 1 इंच वाढवून घेतलेला आहे आणि गड्याच्या साईडने आपल्याला 1.5 इंच कटोरी वाढवून घ्यायची असते। मी ते या साईडने 1.5 इंच वाढवलेला आहे। हे आहे 1 इंच। मी तुम्हाला इथं टिक करून दाखवते। हा जो भाग आहे आतला तो 4.25 इंचाचा आहे। ही आपली 7.25 इंच कटोरी येते। 4.25 इंच जर छोटी कटोरी असेल तरच आपली कटोरी ही 7.25 इंच येते आणि तुम्ही जर 4 इंचाची घेतली तर आपली कटोरी ही 6.5 इंच एवढी येते। इथून आपण कटोरी मोजून घेतलेली आहे आणि ती कटोरीचं माप आलेलं आहे 7.25 इंच। इथे आपण गड्याच्या साईडला अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे।
इथून तर इतकं 1.5 इंचापासून आपल्याला खाली आकार देऊन घ्यायचा असतो। आपल्याला गळ्याच्या वरून आकार बिलकुल द्यायचा नसतो। 1.5 इंच खाली टिक करून मग आकार द्यायचा असतो। इथून आपण इथपर्यंत आकार देऊन घेतलेला आहे आणि इथून आपल्याला 2 इंच एवढं टिक करून आकार देऊन घ्यायचा आहे। जो पॉइंट आहे तिथून खाली आपण 2 इंच मोजून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। आज आपण 28 साईजची छोटी कटोरीपासून मोठी कटोरी कशी वाढवायची तेही बघितलेलं आहे आणि 28 साईजपासून तर 38 साईजपर्यंत आपल्याला छोटी कटोरीचे माप किती घ्यायचे आहे आणि मोठी कटोरीचे माप किती घ्यायचे आणि हेही आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जसं आपण 4.25 इंचाची कटोरीवरून ही कटोरी वाढवून घेतलेली आहे। ही कटोरी 28 साईजच्या ब्लाऊजची आहे। सेम पद्धतीने आपल्याला 30 साईजच्या ब्लाऊजसाठीही अशा पद्धतीने कटोरी वाढवून घ्यायची असते। ही झाली आपली मोठी कटोरी आणि मोठी कटोरीचं माप आहे 6.25 इंच। 28 साईजच्या मोठ्या कटोरीचं माप आहे 6.25 इंच। मी ही मोठी कटोरी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, कुठं किती इंच वाढवायची। आपण हे 4.25 इंच घेतलं म्हणून आपली ही कटोरी 6.25 इंच येते। इथे आपण 28 साईजच्या छोट्या कटोरीवरून मोठी कटोरी कशी तयार करायची म्हणजेच कशी वाढवायची ते बघितलेलं आहे। तुम्ही 4.25 इंच घेतले तर आपली कटोरी 6.25 इंच येणार आहे आणि तुम्ही जर 4 इंच घेतले तर आपली कटोरी ही 6.5 इंच येणार आहे। आपण 4.25 इंच घेतलेलं होतं म्हणून आपली जी कटोरी आहे ती 6.25 इंचाची आलेली आहे। मी तुम्हाला इथे 28 साईजच्या कटोरीचं माप अगदी परफेक्ट असं समजून सांगितलेलं आहे। आता आपण 30 साईजची कटोरी किती इंच आहे ते बघणार आहोत। इथे 30 इंचसाठी आपल्याला शोल्डर 5.25 इंच घ्यायचा आहे। गळा रुंदी आपल्याला 2.25 इंच। 30 साईजची छोटी कटोरी आपल्याला 4.25 ते 4.5 इंचापर्यंत घ्यायची असते। मी जसं आता तुम्हाला सांगितलं, छोटी कटोरी आपण 28 साईजची 4.25 इंच घेतली तर तुम्ही 30 साईजची 4.25 ही घेऊ शकतात किंवा 4.5 ही घेऊ शकतात। आपण जर 4.25 इंच घेतली तर आपली मोठी कटोरी येणार आहे 6.25 इंच आणि तुम्ही जर 4.5 इंच घेतली छोटी कटोरी तर आपली मोठी कटोरी येणार आहे 7 इंच। मी तुम्हाला छोट्या कटोरीवरून मोठी कटोरी कशी वाढवायची ते अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीने आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे। 32 साईजसाठी शोल्डर आपण 5.5 इंच घेतो। गळा रुंदी 2.5 इंच। छोटी कटोरी आपल्याला 4.5 ते 5.25 इंच घ्यायची असते। तुम्ही जर 4.5 इंचाची छोटी कटोरी घेतली तर आपली मोठी कटोरी 7 इंचाची आणि तुम्ही जर 5.25 इंचाची घेतली तर आपली जी मोठी कटोरी आहे ती 7.25 इंच येणार। आता आपण 34 साईजची कटोरी बघूयात। 34 साईजसाठी शोल्डर आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे। गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे। छोटी कटोरी आपल्याला 5.25 ते 5 इंच घ्यायची आहे। तुम्ही 5.25 इंच जर घेत असाल तर आपली मोठी कटोरी जी आहे ती 7.25 इंचाची येईल आणि तुम्ही जर छोटी कटोरी 5 इंचाची घेतली तर आपली मोठी कटोरी ही 7.5 इंचाची येईल। आता आपण 36 साईज बघूया। 36 साईजसाठी शोल्डर 5.5 इंच। गळा रुंदी आपली 2.5 इंच आणि आपण जी छोटी कटोरी आहे ती 5 ते 5.25 इंच घेऊ शकतो। तुम्ही जर छोटी कटोरी 5 इंचाची घेतली तर आपली मोठी कटोरी येणार 7.5 इंचाची आणि तुम्ही जर छोटी कटोरी 5.25 इंचाची घेतली तर आपली जी मोठी कटोरी आहे ती 7.25 इंचाची येणार। आता आपण 38 साईज बघूयात। 38 साईजसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच। गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच आणि छोटी कटोरी आपल्याला 5.25 ते 5.5 इंच घ्यायची आहे। 38 साईजसाठी आपल्याला जी छोटी कटोरी आहे ती 5.25 ते 5.5 इंच घ्यायची आहे। तुम्ही जर 5.25 इंच छोटी कटोरी घेत असाल तर आपली मोठी कटोरी येईल 7.25 इंचाची आणि तुम्ही जर छोटी कटोरी 5.5 इंचाची घेतली तर आपली मोठी कटोरी 8 इंचाची। आज आपण 28 साईजपासून तर 38 साईजपर्यंत छोटी कटोरी आणि मोठी कटोरी किती इंच येईल ते बघितलेलं आहे आणि 28 साईजपासून तर 38 साईजपर्यंत कटोरीचे माप मी तुम्हाला समजून सांगितलेले आहेत। आपली जी छोटी कटोरी असते त्यावरून मापे कशी घ्यायची आणि कुठे किती इंच वाढवायची ते मी ही कटोरी टिक करून दाखवलेली आहे तुम्हाला। याच पद्धतीने आपल्याला सगळं साईजच्या कटोऱ्या टिक करायच्या आहेत।
मी तुम्हाला जी कटोरी मोठी करून दाखवलेली आहे ती 28 साईजच्या ब्लाऊजची आहे. 28 साईजच्या कटोरी ब्लाऊजची आहे. याआधी मी 28 साईजचा कटोरी ब्लाऊजचा पेपर कटिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे. याच पद्धतीने तुम्ही 30 साईज, 32, 34, 36 आणि 38 साईजच्या कटोऱ्या वाढून घेऊ शकतात. याआधी मी कटोरी ब्लाऊजचा आणि बाह्यांचा बोट नेकचा चार्ट शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि मी याआधी 28 साईजपासून तर 40 साईजपर्यंत कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंगचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आज मी तुम्हाला कटोरी चार्ट हा खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितलेला आहे. तुम्हाला जर आमचा कटोरी चार्टचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील.